लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. विरोधी पक्षांकडून 70 कोटी महिलांचा विश्वासघात करत विधेयकाची भ्रूण हत्या. विरोधी पक्षाचं समाजसुधारकांच्या विचारांवर तांडव. पत्रकार परिषदेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल. महिला आरक्षणाचा डमरू वाजवून कुणाला फसवताय? महिला आरक्षणाचं विधेयक 2023 मध्येच मंजूर. जुन्या ट्विटची आठवण करून देत संजय राऊतांची मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका. काँग्रेस, ठाकरे सेना आणि पवारांच्या राष्ट्रवादीचा महिला विरोधी चेहरा उघडा पाडू. मुख्यमंत्र्यांचा घणाघात. महिला आरक्षणासाठी 1 कोटी महिलांच्या सह्या गोळा करणार. फडणवीसांकडून राज्यव्यापी जनजागृतीचा निर्धार. डिलिमिटेशन आणि महिला आरक्षणाचा संबंध काय? सुप्रिया सुळेंचा फडणवीसांना सवाल. तर फडणवीस अभ्यासू नेते, त्यांना दिल्लीवरून दबाव असेल. सुळेंची टीका. सुळेंनी मुख्यमंत्र्यांसोबतच्या डिबेटचं आव्हानही स्वीकारलं. निवडणूक आयोग म्हणजे भाजपचा पदाधिकारी. ज्ञानेश कुमारांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकतोय. संजय राऊतांची केंद्रीय निवडणूक आयोगावर टीका. उपमुख्यमंत्री शिंदेंची आज सातारा सभा. बॅनरवरून मात्र आमदार महेश शिंदेंचा फोटो गायब. शिंदेंच्या सभेचं महेश शिंदेंना निमंत्रण नाही. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. स्वतःच्या जीवावर निवडून येतो, माझ्यावर कुणी चिडण्याचं कारण नाही. आमदार महेश शिंदेंचा पक्षाला घरचा आहेर. तर महेश शिंदेंनी असं बोलणं चुकीचं, भविष्यात कळेल. मंत्री प्रताप सरनाईकांचं टीकास्त्र. 10 मे पर्यंत भूमिका स्पष्ट करा, अन्यथा सरकारला महागात पडेल. अजित पवारांच्या विमान अपघातावरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा. संभाव्य अल निनोच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची आढावा बैठक. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये अल निनोचा मोठा तडाखा. हवामान खात्याचा गंभीर इशारा. पाणी टंचाई रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष टीम तैनात करण्याचे आदेश. राळेगाव मुली तस्करी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलंय. संबंधित प्रकरणाची सरकार पूर्ण चौकशी करेल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. नागपुरात तरुणींवर धार्मिक सक्ती करणाऱ्यांवर एनजीओ चालकाला अटक. धार्मिक चालीरीती पाळण्यास नकार देताच दिली धमकी. रियाज काझीवर विनयभंगाचाही गंभीर गुन्हा दाखल. टीसीएस धर्मांतर प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाकडून झाडाझडती. 2 दिवसांपासून 4 सदस्यीय पथकाकडून तपास. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर होणार. नाशिक टीसीएस मध्ये धर्मांतरण प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर. वडिलांच्या कॅन्सर उपचारासाठी पीडितेनं लैंगिक छळ सोसल्याची सूत्रांची माहिती. राष्ट्रीय महिला आयोगानं पीडितेची परिस्थिती जाणून घेतली. काल 1.5 तास चौकशी. टीसीएस कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणात निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर फैसला. दोन्हीकडील युक्तिवाद पूर्ण. थोड्याच वेळात निर्णय जाहीर होणार. अमरावतीच्या परतवाडा प्रकरणात आरोपी हुजेर खानवर आणखी एक गुन्हा दाखल. आरोपी वारंवार फोन करून पीडितेला त्रास देत असल्याची तक्रार. पीडितेच्या आईची पोलिसांमध्ये तक्रार दाखल. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयानला कृत्याचा पश्चाताप नाहीच. जे घडलं ते संमतीनेच. आरोपी अयानचा दावा. पोलीस चौकशीत. बोरिवलीच्या दुकानातील वादानंतर लेन्सकार्टचा माफीनामा. कोणत्याही धार्मिक अभिव्यक्तीवर बंदी नाही. टिळा टिकली लावण्यास कोणतीही बंदी नाही. भाजपच्या आरोपानंतर लेन्सकार्टचं स्पष्टीकरण. सोन्या चांदीच्या दरात घसरण. सोनं 800 रुपयांनी तर चांदी 5000 रुपयांनी स्वस्त. सोन्याचे दर जीएसटीसह 1,56,000 तर चांदीचे दर जीएसटीसह 2,62,000 स्थिरावले. राज्यात पुढील 2 दिवस मुसळधार पावसासह गारपिटीची शक्यता. हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी. अवकाळी आणि गारपिटीमुळे बळीराजा चिंतेत.
विदर्भ मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा हाहाकार. जळगाव जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान. अमरावतीत घरांची पडझड तर परभणीत आंबा बागा उद्ध्वस्त. तातडीनं पंचनामे करण्याची मागणी. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.